बाबू, आपल्या देशाच्या प्रधानमंत्रीचं नाव काय? तुम्हाला नाव नरेंद्र मोदी. आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? तो म्हणे 1947 पासून 1943 पासून क्रिया चालू झाली. 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य. मग इंटरव्ह्यू वाल्याने त्याला तिसरा प्रश्न विचारला, आपली पृथ्वी गोल आहे का अंडाकृती आहे? तो म्हणे आपल्या आता जे सायंटिस्ट आहे, जे विज्ञान आहे, ते शोध करून राहिले म्हणे. आतापर्यंत त्याचं काही निदान लागलं नाही म्हणे. राम बाहेर गेला, श्याम अंदर आला. श्यामने त्याच्या साऱ्या कॉप्या केल्या. श्यामने पहिला प्रश्न विचारला, बाबू तुझे नाव काय? श्याम म्हणे माझे नाव नरेंद्र मोदी आहे. त्याला दुसरा प्रश्न विचारला, बाबू तुझा जन्म कधी झाला? म्हणे 1943 पासून क्रिया चालू झाली. नाही तुम्ही ते जन्म नाही जन्म झाला. तो म्हणे तू काही म्याड मिळाला म्हणे. तो म्हणे क्रिया चालू आहे म्हणे, आतापर्यंत काही माहित नाही म्हणून. असे असते आपल्या गावातले पोरं. म्हणून त्यांना संस्कार द्या, चांगलं शिक्षण द्या. मी एका गावाला कार्यक्रमाला गेलो. ते लोक म्हणे मले देव कशात असते? म्हटलं तुम्ही देवाची जास्त भक्ती करता, तुम्ही सांगा. म्हटलं मला देव काय भेटते? एक माणूस उठला, तो म्हणे देव दगडात भेटते म्हणे. मी ना म्हटलं देव दगडात भेटते तर त्याला भूक नसेल लागत का? म्हटलं ते जेवण करून नाही करून. दुसरा माणूस उठला, तो म्हणे देव दगडात नाही भेटत, देव लाकडात भेटते म्हणे. मी म्हटलं लाकडाचा देव बनवासाठी त्याला कापा गिपा लागतच असेल ना. म्हटलं आपल्याला तर लागला तर दुखते. म्हटलं त्याला दुखत नसेल का? म्हटलं ठीक आहे. तिसरा माणूस उठला, तो म्हणे देव दगडातही नाही म्हणे, लाकडातही नाही म्हणे. देव आहे म्हणे सोन्या आणि चांदीत. मी म्हटलं देव सोन्या चांदीत आहे तर देव तर सारे दिवस उभेच राहते. म्हटलं ते काही अवघडच नसेल का? म्हटलं अरे रामचंद्र तुकडोजी महाराजांनी या काळी सांगितलं होतं का देव काय देत आहे. अरे मंजुळा माताला शेतात जायला वेळ झाला होता, तेव्हा मंजुळा मातांनी माणिकला म्हणालं. जसे की रामचंद्र तुकडोजी महाराजांचं नाव माणिक होतं, त्यांना म्हणालं का माणिक मला शेतात जायला उशीर झाला रे, वरचे देव धुवून ठेवशील का? आणि हो म्हणाला. मंजुळा माताला विश्वास नाही वाटला म्हणून त्यांनी डबल विचारलं, माणिक तू घरचे देव धुवून ठेवशील का? माणिक म्हणाला हो आई, मी घरचे सर्व देव धुवून ठेवेन. माणिकने आंघोळ केली, आला आणि देवाच्या समोर येऊन बसला. तो विचार करून राहिला, आपल्यालाच तर आंघोळ करायला एक बकेट लागली, इथं तर एवढं सारं देव यायला किती बकेटा बनला. एक विचार आला, तो गेला विहिरीवर, बकेट उचलली तितकी आणि देवापाशी पुरे देव त्या बकेटीत टाकले आणि गेला विहिरीवर. 2 मुचकाड्या मारल्या, आणले देवा, पूजापाठी केली, ठेवून दिली. दुपारी आई त्याची शेतातून आली. त्याची आई म्हणे बाबू देव धुवून ठेवले काय? समजा कोणाची आई ऑफिस मध्ये असली, दुपारी वापस आली, काय म्हणते बाबू तू जेवण केला का? तुझ्या पप्पानी जेवण केला का? मंजुळा माताने कसं विचारलं का? नाही. मंजुळा माताने विचारलं तू देव धुवून ठेवले का? तेव्हा माणिक म्हणाला हो आई, मी देव धुवून ठेवले. मंजुळा माता देवापाशी गेला आणि माणिकला बोलावलं. म्हणाले माणिक काल तर मंदिरात लय देव होते.
कमल